आज भाऊबीज होती त्यामुळे जरा कामाची गडबड चालू होती. तर माझं सकाळ सकाळी चपात्या वगैरे बनवायचं काम चालू होतं. आणि आपले कधी कधी मिनी ब्लॉग्स येत नाही, कारण आता मी गावाकडे आली आहे तर मला आहे ना एडिटिंगला पण थोडा टाईम भेटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आहे ना पाऊस झाल्यामुळे लाईट पण गेली होती, मोबाईल चार्ज नव्हता. आणि तो गावी ना फराळाचं मागायला वगैरे अशा दारावर बायका वगैरे येतात, तर त्यांना मी फराळाचं वगैरे दिलं. आणि त्याच्यानंतर स्वराने छान अशी रांगोळी काढली होती. तिचे पप्पा तिला रांगोळीत कलर वगैरे भरण्यासाठी मदत करत होते. अर्धी कामं उरकून झाली, थोडीशी कामं राहिली होती. तर म्हटलं चला. आणि त्याच्यानंतर स्वराचं इथं छान असं कलरिंग वगैरे भरून झाले, कलर वगैरे. आणि तिने खरंच खूप छान रांगोळी काढली. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर म्हटलं चला आता थोडेसे आधी कपडे धुतले होते, पण थोडे इकडं गावाकडं कसं एकदम कुणी आंघोळ करत नाही, त्यामुळे थोडे कपडे राहिले होते तर ते धुवून घेतले. तोपर्यंत रानामध्ये थोडीशी कामं होती, म्हणजे मका वगैरे होती ती वाहून आणायची होती, तर ती ट्रॅक्टरनी वाहून आणली, रिकामी केली. आणि त्याच्यानंतर स्वराजला छान असं रेडी केलं, स्वराला देखील रेडी केलं. म्हटलं आता तुमची भाऊबीज सेलिब्रेशन करूया. तर इथं सेलिब्रेशन चाललं होतं, हसायला येत होतं की दीदी मला काय गिफ्ट देते, मी दीदीला काय गिफ्ट देऊ. आणि त्याच्यानंतर आता स्वरा इथं तिच्या बाबांना वगैरे वळून घेते आणि मस्त ह्यांचं सेलिब्रेशन चाललं होतं. आणि माझा भाऊ इकडंच येणार होता, मी काय माहेरी वगैरे गेले नाही, कारण कसं आहे माहेर माझं शक्यतो तसं तर लांब आहे, त्याच्यामुळं पुण्याला शक्यतो असतो भाऊ माझा. आणि मी देखील पुण्यालाच असते, पण त्याला ह्यावेळेस मी इकडं माझ्या सासरीच बोलवलं होतं भाऊबीजेसाठी, त्याच्यामुळे तो येणार होता. त्या अगोदर मला इकडं नंदेकडं वगैरे जायचं होतं. आणि डॅमला खूपच जास्त पाणी असतं, पण ह्यावेळेस जास्त पाणी वगैरे नव्हतं. आणि जाताना अशी मस्त संत्र्यांची बाग वगैरे, संत्र्यांच्या बागा, द्राक्षांच्या बागा बघून खरंच खूप छान वाटलं. बाजारामध्ये आपण किती संत्रा वगैरे बघतो ना, खरंच हे झाड असं झाडाला ओरिजिनल बघितलं ना तर बघण्याचा आनंदच वेगळा असतो. आणि नंदेच्या घरी आले, जास्त काही तिथं शूट घ्यायला झालंच नाही, कारण गप्पा वगैरे मारत दारातच बसलो. पेरूचं झाड आहे, झाड खरंच खूप छान पेरू वगैरे लागले होते, एकदम छोटं झाड होतं. आणि मला कोणतं पण फ्रूट आहे ना असं झाडाला बघायला खूप जास्त आवडतं. आणि गावाकडंच ह्या गोष्टी बघायला भेटतात. तिथं थोड्या वेळ थांबलो, कारण ननंद ऑलरेडी आमच्या घरी निघून गेल्या होत्या, म्हणजे त्या ननंदबाई. तर मग तिथं थोडंसं गप्पा वगैरे मारले आणि त्याच्यानंतर आलो. तर इकडं आता स्वराजची आत्या म्हणजे ननंदबाई तर स्वराजला वगैरे ववळत होत्या, त्यांचा असा ववळण्याचा भाऊबीजेचा कार्यक्रम चालू झाला. तुम्हाला माझे दिवाळीचे ब्लॉग कसे वाटले कमेंट नक्कीच करत जा, आणि मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि त्याच्यानंतर आता छोट्या ननंदबाईंनी वळून घेतलं, तोपर्यंत माझा भाऊ आलता, त्याला देखील मी छान असं वळून वगैरे अशा पद्धतीने भाऊबीज आम्ही सेलिब्रेशन केली. तुम्हाला माझा आजचा भाऊबीजेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब